नमस्कार. आज आश्विन शुद्ध सप्तमी, 7वी माळ. संत रामदासांचा हा एक अभंग. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू राहसी भोवती पुष्पे नाना परी हो. जाई जुई शेवंती पूजा देखिली बरवी हो, पडणी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो. उदो म्हणा उदो अंबाबाई माऊलीचा हो. नवरात्र आरंभ होऊन आज 6 दिवस झाले. आज देवीला 7वी माळ असणार आहे. सप्तमीचा दिवस हा सप्तशृंगी देवीचा. नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर वणी या नावाचं गाव आहे. तेथे सप्तशृंग असलेल्या पर्वतावरील एका कपारातील मोठ्या शिळेवर ही वणीची सप्तशृंगी देवी अतिशय शक्तिशाली आहे. काहींच्या मते त्या पर्वताला 4 शृंग आहेत, म्हणून चतुशृंगी म्हणून ओळखली जाते. ही शिवपत्नी असून दैत्य अतिशय अत्याचार करू लागले तेव्हा इंद्राला आपल्या पदाची चिंता वाटू लागली. सर्व देव मिळून ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन विष्णूकडे आणि शंकराकडे गेले. दोघेही अतिशय क्रुद्ध झाले. त्यांच्या मुखातून महान तेज बाहेर पडले. ते तेज एकत्र येऊन देवी प्रकट झाली. तिने घनघोर युद्ध केले आणि राक्षस ठार मारले. तिच्या 18 हातांचा उल्लेख असून ती अतिशय भयप्रद, अत्यंत उग्र अशी मानली जाते. पण हे खरे नाही आहे. दुष्ट दैत्यांना ठार करण्यासाठी तुंबळ युद्धाच्या वेळेला क्रुद्ध रूप धारण केले होते. तसे ते रूप धारण करणे तिला भागच होते. ती वेळ सोडली तर महालक्ष्मीसारखी अतिशय शांत आहे. तिच्याकडे मनोभावे भक्तिपूर्ण अंतःकरणाने जो जातो त्याच्याशी ती मातृभावाने स्नेहाचा वर्षाव करताना दिसते. हीच महिषासुरमर्दिनी दुर्गा माता म्हणून सुद्धा ओळखली जाते. तरी ती महाकालीचे म्हणजे श्री पार्वती मातेचे ज्ञानयुक्त बुद्धियुक्त जीवांना सहन होईल असे सोज्वळ रूप धारण करते. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावर राहणाऱ्या त्या वणीच्या देवीचे नाना प्रकारची फुले पुष्पे वाहून पूजा केली जाते. जाई जुई शेवंती या सुंदर सुगंधी फुलांनी अतिशय पवित्र मनाने पूजा होत असलेली पाहिली आहे. दुर्बळांना तर ती पडत असता सावरते. त्यांना मातेप्रमाणे वरच्यावर झेलून आपले प्रेम व्यक्त करते असे श्री समर्थ रामदास म्हणतात. या फुलांचा उल्लेख करून श्री समर्थ सप्तशृंगी देवीची उपासना अतिशय शुद्ध असल्याचे सांगून त्यात कुठेही मलिनता असत नाही हे सुचवितात. समाजातले काही लोक आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि पद्धतीप्रमाणे देवीपुढे बळी देतात, मांसाचा नैवेद्य दाखवतात. म्हणून अनेकांना तिटकारा वाटतो, पण ते साहजिकच आहे. परंतु मुळातच देवीला बळी लागत नाही. संत नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हटलं आहे की सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा, आता नारायणा सिद्ध व्हावी. मार्गी आदी माया पूजली आनंदी, म्हणती धन्य मांदी वैष्णवांची. हा उल्लेख ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळचा आहे. ज्ञानदेवांच्या घराण्याची सप्तशृंगी वणीची देवी कुलस्वामिनी होती आणि 4 भावंडांना घेऊन विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणीबाईंनी काही दिवस वणीला राहून आराधना केली होती. त्यामुळे 4ही भावंडांनी समाधी घेण्याच्या पूर्वी या पवित्र मातेचे दर्शन घेतले होते असे नामदेवांच्या अभंगावरून लक्षात येते. त्यामुळे वनस्पतींनी युक्त, फुलांनी डवरलेल्या रोपांनी युक्त अशा पर्वतराजावर ती विराजमान झाली. 7 गाठी सुटल्यावर माऊलीचे दर्शन होते. सप्तपदी या सोहळ्याचा अर्थ तोच आहे. तिच्या 18 हातात युद्धाच्या वेळेला अक्षमाला परशु, गदा, बाण, वज्र, कमल, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, खड्ग, चर्म, शंख, घंटा, सुधापात्र, शूळ, पाश आणि सुदर्शन चक्र ही अस्त्रे-शस्त्रे होती. अन्य वेळी ती प्रसन्न वदना, कमलासना अशा महालक्ष्मीच्या रूपात असते. माऊलीच्या रूपात आहे म्हणून समर्थ तिचा जय जयकार करायला सांगतात.
उदो म्हणा उदो अंबाबाई माऊलीचा हो. एकनाथ महाराज म्हणतात, नमो आदि माया भगवती अनादि विसिद्ध मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती. धन्यवाद. मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.